हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये. आणि आज आमची होती ॲनिव्हर्सरी, तर आम्ही गेलेलो आज बघा जुना रेवणसिद्ध मंदिरमध्ये. हे जुनं मंदिर आहे आणि म्हटलं आज ॲनिव्हर्सरी आहे तर दिवसाची सुरुवात खूप छान करावी इथून. आणि तर आम्ही देवाचं बघा मस्तपैकी दर्शन घेतलं दोघांनी. जोरात थोडं. आमची ट्यूब आहे आणि डुगू गेलेला ताईसोबत फिरायला. तर आम्ही दर्शन घेऊन तसंच जाणार होतो डोगूला आणायला. आमच्या देवाला विभूती लावायची होती का. खूप छान परिसर होता इथं, निसर्गमय वातावरण होतं, खूप मस्त वाटत होतं ना. खूप छान वाटत होतं आणि आम्ही तिथे एकदम एन्जॉय केला. फोटोज वगैरे काढले, फोटोज मी पोस्ट केलेत ते बघा नक्की. आणि फोटोज वगैरे काढले. नंतर मग खूप गंमत केली. आणि इथलं एक शिवलिंगानं त्याचं छोटंसं शिवलिंग ते पण मला खूप आवडलं. आणि आमची ट्यूब आहे ना, नारळाची पिशवी घेऊन हिंडत होती, मला देतच नव्हती, सारखी पळत होती तुर. पण नंतर फायनल आम्ही दर्शनी घेतलं, बाहेर आल्यानंतर म्हटलं थोडे फोटो, कारण इतकं मस्त परिसर होता ना बाहेरचा, खूप मस्त वाटला. मग म्हटलं चला, म्हटलं निसर्गरम्य वातावरण आहे तर म्हटलं इथे पण फोटो काढावे, व्हिडिओ बनवावे. तर बघा ती आमची चिव पळत निघाल्या पुढं. तिला जायचं होतं खाली पायऱ्या उतरून पाहायला की तिकडं काय आहे. मग ती पळत सुटलेली तिकडं. हे रेवणसिद्धचं जुनं मंदिर आहे आणि नवीन मंदिर ते घाटाच्या त्या साईडला आहे. आणि हे जुनं मंदिर आहे. मी पण पहिल्यांदाच बघते. आमचं लग्न झालं 7 वर्षानंतर मला हे मी पहिल्यांदा मंदिर धावले. खूप छान वाटलं इथं. फॅमिली या मंदिराला भेट द्या. तर तुम्ही पण नक्की भेट द्या. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शेअर नक्की करा. आता नाही वर यायचं, तिकडं जायचं रस्त्याला.